हा थवा कोंबड्यांचा. आणि हे पहा आपलं आता आपल्या इकडचं असं बघा वातावरण. शुभ्राला एकटीला तिकडं बांधलेलं आहे आपली. विहिरीच्या जवळ बांधलेलं आहे शुभ्राला. आणि हे बघा आपले साहेब. ओ साहेब, ओ साहेब, ओ ऋषू नका वा. बघ पाय, आता जे पाय एवढे धुवावं लागतील ना मला. आंघोळ घातली सकाळी, काही चव नाही. हे पहा असं आकाश असं येते. हे बघा असं आकाश भरून येते. सकाळी रिमझिम रिमझिम चालू होती, पण माणूस काही भिजत नव्हता. असं असेल तरी ठीक आहे ना मित्रांनो, पीक पाण्यासाठी. बघा मी एकच आठवडा झाला, मी 10 दिवस इथे नव्हते. गुरुवार टू संडे. संडेला तर इकडे आले, गुरुवार तर इकडेच होते. 8च दिवस तसं धरायचं. बघा आपलं किती झालं, बघा हे कसं झालंय. हवा सुटली बघा, फार हवा सुटली. पाऊस कमी नाही, हवाच बघा किती सुटली बघा. भरपूर हवा सुटलेली आहे. आणि आपली जास्वंदी पण फार फुललेली आहे पहा. आणि ही पण लाईल जास्वंदी बघा, भरपूर फुलांची काहीच कमी नाहीये आपल्याला आता. असा गालिचा आहे माझ्या दरवाजामध्ये फुलांचा. तिकडे काय तुम्हाला काय होतंय काय? नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल. कृताई व्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना स्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई व्लॉग मध्ये. आपली मीराताई आता सकाळपासून कामाला बंद नाहीये. आंघोळ केली, स्वयंपाक केला, कपडे भांडी आवरलं, जेवण केलं आणि म्हटलं थोडा आराम करते. 12-12:30 वाजले असतील, मी झोपले. कोणाचे फोन सुटले काही घेतलेच नाही. आणि मग 2:30ला उठले आणि जी कामाला लागले. आता स्टॉप झालेला आहे. फॅन वगैरे पुसले, चांगले साबणाच्या घासणीने घासून पुसले, पिना काढून. आणि सगळं झालं, शोकेश वगैरे सगळं क्लीन झालंय आपलं घर. फक्त आपला भरपूर पसारा लावायचा राहिला. हे घेतलं वस्तू ठेव तिथे. 1 महिन्याच्या वरती झालं असं माझं खुरपणं चालू आहे. एवढं काम कधीच नाही केलं शेतामध्ये, म्हणजे टचून. तर तिकडचं 2 दिवसाचं राहिले. नुसतं फेक धर फेक धर फेक घरात करायचं आणि पळायचं, अशी दशा होते. रोज 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 आपण करायची सवय आपल्याला, तर ते एवढं होत नाहीये. सो मित्रांनो, आता आपण आपल्या प्रॉपर आपल्या घरी आलेलो आहोत. आपलं घर आणि आपलं घर, बाकी काही नाही. प्रवासात नाही आलं की असं वाटतं कधी आपल्या घरी जातोय, सवय मोडेपर्यंत. चला, चहाची वेळ झालेली आहे. संध्याकाळची आता 5:30 वाजलेले आहे. आणि तिकडे तर ना 5:30ला काळोख सुरू झाला. आसाम साईडला काळोख, ह्या टायमाला काळोख व्हायचा. स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा. पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय, आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगायला. आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करून सांगायला विसरू नका. तुम्ही कुठून माझा व्हिडिओ पाहताय? जेवण वगैरे झालं मित्रांनो, 9:30 वाजलेत. भांडी वगैरे सगळी आवरून घेतली. पण हा पसारा पहा आपल्या घरातला बघा, गोल राऊंडच आहे. हा पहा आपला पसारा. बॅग तर मी अजून उचललीच नाहीये. आणि भांडी बिंडी झाली, आता सगळं आवरलं. आता आपल्या बॉसला बांधलेलं होतं मी, आता सोडलेलं आहे. कॅरी बॅग लावल्या ना मोबाईलला, सोडलं त्याला मी आता. हा आता निवांत झाले. बापरे, गावामध्ये गेले होते बांगड्या भरायला. उद्या पंचमी. चल चल चल. मी गेले पण मी काय भरल्या नाहीये, कारण का तिथे हिरव्या बांगड्याच नव्हत्या, रंगीत रंगीत होत्या, कडे पण रंगीत होत्या. आणि मी आत्ताच आणलेत, बांगड्या पण आणल्यात आणि आहेत घरामध्ये, त्याच घालीन.
फॅन चालू असताना डायरेक्ट बेडवर उडी मारली असते, पण फॅन चालू नाही आहे ना म्हणून खाली. तुम्ही आता बघतच राहा. वरती जा. मी गेले ना मी आले ना वरती का बघा आता येईल कसा वरती. बाबा चल चल ये ये चल ये ये. आला. अरे बापरे, आम्हाला असे थंड थंड लागतं, आम्हाला थंड थंड नोज, थंड थंड नोज, छान छान नोज. आता हा फॅन चालू असेल की आमची उडी डायरेक्ट असते. हर पसर आहे हो घरामध्ये. हळूहळू करून हे आवरेन. आता आवरायचंच आहे आपलं एक एक करून. काय म्हणायचं बापरे, पूर्ण तरी 2 दिवसाचं आपलं राहिलंय मित्रांनो. ते 2 दिवस आपल्यामध्ये आले, दीड दिवस राहू किंवा 2 दिवस ते आपल्यामध्ये आले की आपल्याला त्यांच्याकडे जायचंय. ब्रुनोच्या फार अंगाला चिक्कल लागतो. आता ह्याचा साबण संपलेला आहे. साबण मी इथून काय घेतलंच नाही. तिकडून 5-6 साबण एकदाच तिकडून येतात आपल्याला. आणि ब्रुनोचा गायांचं ते साबण संपलेलं आहे. तर मी काय केलं, ह्याला संतूर लिक्विड आहे ना ते घेतलं हातावर, ते चोळलं आणि आंघोळ घातली त्याला. आणि नंतर मग एक पूर्ण झाकण भरून 4-5 जागामध्ये डेटॉल टाकलं लिक्विड आणि परत ते ओतलं. मग जरा बरं वाटतं. पण तो साबण अजिबात गोचिड होत नाही. आज मी त्याचा काल म्हणजे मी तिकडून आल्यावर एक गोचिड काढला, आज नाही काढला. असं कुठेतरी भेटलं त्याला. तो पण असं घाणीमध्ये पण पळतो ना इकडे तिकडे. ब्रुनोला काहीतरी कोणीतरी धरलं वाटतं कुत्र्याने बित्र्याने. ब्रुनो जखम झालेली आहे मानेवरती त्याच्या. खरचटलंय चांगलंच, त्याला दात लागला इथे काहीतरी. तर औषध लावावं लागेल जरासं. विचारलं ब्रुनोला काय कुत्र्याने बिकऱ्याने पकडलं का, ते म्हणाले नाहीये, टोचलं बिचलं असेल. गोचिड तर काय एवढं काय भयानक अजूनपर्यंत झालं नाही. काय माहिती त्यांनी काय करून घेतलं काय माहिती. क्रीम शोधावं लागेल तिथे लावायची. आता कान दुखले बाबा. कानातले घातले होते ते हे घातले होते असे लोमते, म्हणजे काढलेच नाही घातलेले. तर तुम्हाला सांगते असं काळे भंगार कानातले. आणि इथे पण असे हे झाले बघा, अजून पण काढते. काळे भंगार कानातले झाले ते इथपर्यंत आले. तर लोखंडासारखे कानातले झाले. असं मी नकलीच घालते, म्हणजे असं कुठं जायचं म्हणजे जास्त करून मी तेच घालते. मला तसेच आवडतात मोठे मोठे कानातले कसल्या पण ह्याच्यावर. पण कसं घालते मी, जाताना तात्पुरते घालायचे, आले की काढून ठेवायचे. मला कानामध्ये असं कसं तरी वाटतं, कानामध्ये असं घातलं ना तर आवडल्यासारखं वाटतं एकदम. आता पण मी म्हटलं झुमके घालते, आणि पण नंतर त्याचं टोचतात झोपल्यावर. असं जाऊन ते आता छोट्याशा रिंगाच करते. करावंच लागतील रिंगा असं मला वाटतं. कायम कानात राहतात छोटे, पण ते काढता येत नाही ना, तो प्रॉब्लेम आहे. मित्रांनो, मी मीराताई तुमची रजा घेते व इथेच थांबते. पुन्हा रुजू होणाऱ्या नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.